काल नागपंचमी निमित्त आमच्या घरी बनलेले मोदक आणि गरम पाण्यात आईने टाकले तांदळाचे पीठ आणि त्यांना चांगलं ढवळून घेतलं। त्याच्यानंतर आईने चांगल्या पिठाला मळलं, मऊ केलं। त्यानंतर मी बसली मोदक ओळायला। मी 2 वर्षानंतरला मोदक बनवायला बसलेली आणि गॅप पडल्यामुळे मला असं वाटलं की मला मोदक बनवता येणार नाही, पण जसं मी हातात घेतलं आणि तसे तसे ते मोदक वळायला लागले। त्याच्यानंतरला मी मोदक ठेवलं स्टीमला आणि गेली झाडू काढायला। नेमक्यात आई ओरडली की झाडू काढू नको। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आईने का झाडू काढायला नाही सांगितलं मला। त्याच्यानंतरला आम्ही गेलो मंदिरात आणि देवाला मोदक अर्पण केले। आम्ही अर्धा तास तरी मंदिरात बसलो असेल। आम्ही संध्याकाळच्या वेळी आलतो कारण सकाळी खूप गर्दी होती। मी येऊन बघून गेलती, मग आईला उभं नव्हतं रावत, त्याच्यामुळे मी बोलली आईला की आपण संध्याकाळी जाऊ। आणि ह्या मुलाची आई आत पाया पडत होती आणि हा मुलगा नुसता मस्ती करत होता, उड्या मारत होता। मी बोलली पडेल बिडेल, तर जरासं मस्ती केली त्यासोबत आणि हा दिवस असाच संपला।